हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्णा। भक्तिशास्त्रीच्या या लेसन मध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लेसन क्रमांक 51 भगवद्गीता अध्याय 13 आणि श्लोक संख्या 8 ते 12। 13वा अध्याय हा क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच प्रकृती, पुरुष आणि चेतना याबद्दल आपल्याला माहिती देतो। तर ह्याच्यामध्ये मूळ टॉपिक जो आहे श्लोक क्रमांक 8 ते 12 ह्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची पद्धती कोणती आहे याबद्दल भगवंत सांगतात। आणि क्लोज बुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 4 म्हणजेच संस्कृत किंवा मराठीत ज्ञानाच्या 20 विषयांचं वर्णन करा हा प्रश्न आहे। आणि हे 20 विषय श्लोक क्रमांक 8 ते 12 यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या धड्यामध्ये कोणतीही उपमा किंवा कोणताही पाठांतराचाही श्लोक नाही आहे। तर आपण हा धडा सुरू करूया। भगवद्गीतेतला 13व्या अध्यायातला 8 ते 12 श्लोक हे मी वाचतो, हे तुम्ही ऐका। अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रहः इंद्रियार्थेषु वैराग्य अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम असक्तिर अनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम अनिष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतीर्जन संसदी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा। अशा पद्धतीने भगवंत हे 5 श्लोक सांगतायत आणि याचं भाषांतर आपण पाहूया। नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पवित्र किंवा पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी म्हणजे भगवान कृष्णांची निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा असणे, सामान्य लोकांपासून अलग होणे,
आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो आणि या व्यतिरिक्त जे आहे ते सारे काही अज्ञान आहे, हा संदेश भगवान श्रीकृष्ण या 5 श्लोकातून आपल्याला देत आहे. खूप मोठा भाषांतर तात्पर्य प्रभुपादांनी दिलेलं आहे. तर ह्याच्यातनं आपल्याला खूप असं ज्ञान श्रील प्रभुपाद देत आहेत त्यांच्या तात्पर्यांमधनं. कधी कधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञान पद्धती जी आहे म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असं वाटतं, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. कारण हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे असं भगवंत सांगताय. मग आपण इतर लोकांचं ऐकलं पाहिजे का भगवंतांचं ऐकलं पाहिजे, हा चॉईस आपल्याकडे आहे. वास्तविक मनुष्याने जर या ज्ञानमार्गाचा स्वीकार केला तर त्याच्यासाठी परमसत्याची प्राप्ती ही निश्चित आहे. तर पूर्वी सांगितलेले, मागच्या श्लोकात सांगितलेले जे 24 तत्व आहेत ही काही विकार नाही आहेत. वास्तविकपणे या तत्वांच्या जंजाळातनं बाहेर पडण्याचं एक माध्यम आहे. तर ह्याच्यातनं आपण जाणू शकतो. तर आपण पाहू की देहधारी जीव हा देहानी बद्ध झालेला असतो आणि हा देह 24 तत्वांनी बनलेला असतो. आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचं साधन आहे. आणि आपण एक महत्वाचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे ज्ञान मार्गाच्या सर्व वर्णनातील हा मुख्य मुद्दा आहे, महत्वाचा आहे. मयी चा अनन्य योगेन भक्तिर् अव्यभिचारिणी. ज्ञानाची परिणती अनन्य भगवत भक्तीमध्ये होते, किंबहुना ती झाली पाहिजे. जर मनुष्यानी दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा तो स्वीकार करण्यास जर पात्र नसेल तर इतर 19 साधनांना विशिष्ट महत्व उरतच नाही. परंतु जर मनुष्यानी पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर 19 साधनं आपोआप त्याच्या ठायी विकसित होतात. श्रीमद भागवतमचा या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये 5व्या स्कंधातल्या 18व्या अध्यायातलं 12वा श्लोक या ठिकाणी उद्घृत केलेला आहे. यस्यास्ति भक्ती भगवती याकिंचना सर्व गुणै तत्र समासते सुरहा. तर ज्यांनी भगवंतांप्रती भक्ती विकसित केलेली आहे त्याच्या ठायी ज्ञानाचे सर्व सद्गुण भगवंत आपोआप विकसित करतात. हे अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे की व्यक्तीने काय केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणं आवश्यक आहे. जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणं ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि गुरु कसा असला पाहिजे, प्रामाणिक आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावरच त्याच्या जीवनाचा प्रारंभ होतो. कोणत्या जीवनाचा तर आध्यात्मिक किंवा दिव्य जीवनाचा. याच्यासाठी गुरुचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि गुरु हा प्रामाणिक आणि प्रमाणित असला पाहिजे. तो प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतनच आलेला असला पाहिजे. आता अज्ञान म्हणजे काय, भगवंत या श्लोकात स्पष्ट करतात की ज्ञान मार्ग हा एकमेव वास्तविक मार्ग आहे आणि या व्यतिरिक्त जे काही तर्क वगैरे येतात ते सर्व काही निरर्थक आहे. आध्यात्मिक प्रगतीची कसोटी कशावरनं समजायची तर आध्यात्मिक विज्ञानात आपली किती प्रगती झाली आहे हे पाहण्यासाठी काहीतरी
कसोटी असणं आवश्यक आहे, काहीतरी टेस्ट किंवा परीक्षा असणं आवश्यक आहे. तर हे कशावरनं करू शकतो मनुष्य? नम्रता आणि अहंकारापासून जर मुक्ती त्याला मिळालेली असेल तर तो आध्यात्मिक विज्ञानात प्रगत होत आहे, ही त्याची कसोटी आहे. त्याचबरोबर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ह्या जीवनातल्या मूळ वास्तविक समस्या आहेत. याच्यातले दुःख दोष जाणणे. मनुष्याने काय केलं पाहिजे? तर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांच्यापासून प्राप्त होणारं दुःख आहे ते जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होणार नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळणार नाही. आता घर सुखी बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तो म्हणजे कृष्ण भावना. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल तर तो आपलं घर सुखी बनवू शकतो. कारण कृष्ण भावनेचा मार्ग अत्यंत सुगम आहे. केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जर त्यांनी दररोज नित्य नेमाने संख्यापूर्वक जप केला, त्याचबरोबर कृष्णांचा प्रसाद ग्रहण केला आणि श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यासारख्या ग्रंथांवर जर त्यांनी चर्चा केली, त्याचबरोबर त्यांनी अर्च विग्रहांची सेवा आणि आराधना केली, तर या गोष्टींनी मनुष्य पूर्णरित्या सुखी होऊ शकतो. मनुष्याने जर आपल्या कुटुंबियांना अशा प्रकारे प्रशिक्षण दिलं की कुटुंबियांनी सकाळ संध्याकाळ एकत्र बसून हरे कृष्ण महामंत्राचा जप केला, या महामंत्राचं संकीर्तन केलं, तर कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी या 4 तत्वांचं आचरण करत आपल्या कौटुंबिक जीवनाची घडी मनुष्य जर अशा प्रकारे बसवू शकला तर त्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मागे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्याबद्दलचा गैरसमज इथे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे श्रील प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यात दूर केलेला आहे. आता आपण पाहू की नम्रतेशिवाय वास्तविक तत्व जाणणं हे अजिबात शक्य नाही आहे. मनुष्याने विनम्र असलंच पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणलं पाहिजे. भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायेच्या अधीन होतो. हे सत्य जाणून त्यावर मनुष्याने दृढ विश्वास ठेवला पाहिजे. जर मनुष्याला परमेश्वराची बरोबरी करायची असेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनात प्रगतीही करायची असेल, असा मनुष्य निश्चितपणे वैफल्यग्रस्त होणारच. स्वतःला जर नेहमी लत्ता प्रहार मिळत असतील प्रकृतीद्वारे आणि असं असून सुद्धा अज्ञानामुळे स्वतःला जर तो परमेश्वर म्हणून घेत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणीही नाही. आता महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण पाहूया. तर ज्ञानाच्या 20 विषयांचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर तुम्हा सर्वांसाठी एक होमवर्क असा आहे की आपण काय करायचंय, तर हे 20च्या 20 विषय आहेत, तो गुण जो आहे तो आपण लिहायचा आहे आणि त्याच्या समोर त्याची व्याख्या लिहायची आहे. अशा पद्धतीने 20 विषयांचं टेबल हे तुम्ही बनवायचं आहे आणि ते टेबल बनवून आपल्या ग्रुपवर तुम्ही मला ते शेअर करायचं आहे. प्रत्येकाने त्याची PDF फाईल किंवा फोटो घेऊन तो शेअर करायचा आहे. बनवायचं कसं, तर 3 भाग असतील. पहिला सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, दुसरा गुण आणि तिसरा कॉलम असेल त्याला त्याची व्याख्या.
कसं बनवायचं? पहिला गुण घ्यायचा, नम्रता. नम्रतेची व्याख्या काय? इतरांद्वारे सन्मानित केल्याचे समाधान मिळावे म्हणून मनुष्याने चिंताग्रस्त होऊ नये, ही नम्रतेची व्याख्या आहे. पॉइंट नंबर 2, गर्वहीनता. धर्मतत्वांचं ज्ञान नसताना सुद्धा तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करू नये आणि स्वतःला धर्म उपदेशक म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. मी 2 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. बाकी 18 उदाहरणं म्हणजे हे धरून 19 असं टेबल तुम्ही बनवायचं आहे. कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. कॉलम 1 मध्ये सिरियल नंबर, कॉलम 2 मध्ये गुण, प्रत्येक 20 गुण ज्या श्लोकात सांगितलेले ते, आणि प्रत्येक कॉलम 3 मध्ये प्रत्येक गुणाची व्याख्या. हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे आणि हा तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी हा धडा जो आहे 91वा धडा हा पूर्ण होतो आणि भगवद्गीतेतल्या 13व्या अध्यायातल्या 8 ते 12 श्लोक आपण या धड्यामध्ये कव्हर केलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. थँक्यू.